स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक उरले आहेत. TV9 मराठीशी बोलणार आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि मंत्री स्वतः नितेश राणे आहेत. आपण थेट त्यांच्याशी बातचीत करणार आहोत, कारण संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यांच्या स्थानिक नेतृत्वाखाली या निवडणुका लढल्या गेल्या आणि आता निकालांसाठी प्रतीक्षा आहे अवघ्या काही तासांची. नितेशजी, TV9 मध्ये आपलं स्वागत. अवघे काही तास शिल्लक उरलेले आहेत निवडणुकांचे निकाल जाहीर होण्यासाठी. काय निकाल असतील, काय तुम्ही भाकीत वर्तवू शकाल? नाही, सिंधुदुर्गामध्ये तीन नगरपालिका, 3 नगरपरिषदा, 1 नगरपालिका असा लढत झाली आणि उद्याच्या निकालामध्ये 4ही नगरपालिकेवर आणि म्हणजे 4ही निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये महायुतीच्याच विचाराचा नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि पॅनल वाचणार आहे. त्याच्यामध्ये काय 2 विचार नाही. आज तुम्ही म्हणतात की महायुतीच्या विचारांचं पॅनल किंवा नगराध्यक्ष असेल. निवडणूक लढताना भाजपने इथे स्वबळावर निवडणूक लढली. हो, लढली ना. म्हणून तुम्हाला आठवत असेल, मी आपल्यालाही इंटरव्ह्यू दिलेला सगळ्यांशी पण बोलत असताना, निवडणुकीमध्ये युती करावी न करावी हा वरिष्ठ पातळीवर झालेला निर्णय आणि त्याच्यानंतर कार्यकर्ते म्हणून, पक्षाचे प्रतिनिधी म्हणून आम्ही सगळेजण लढलो. भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही लढलो, शिवसेना म्हणून शिवसेनेचे नेते मंडळी लढले, राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून ते लढले सगळे. आणि पण एक नेहमी म्हणजे तुम्ही मला अगोदरचा इंटरव्ह्यू पहा, मी तुम्हाला काय बोललो की निकालानंतर आम्ही सगळे महायुती म्हणून एकत्र येणार. म्हणजे उद्या अगर भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष सगळे निवडून आले तर उपनगराध्यक्ष म्हणून महायुतीचाच बसणार. म्हणजे शिवसेनेकडे बसतील, राष्ट्रवादी म्हणून बसेल. आणि म्हणून जे 4ही जे नगरपालिका आहेत त्या 4ही नगरपालिकेवर महायुतीचीच सत्ता बस. ही पहिल्या दिवसापासून बोलतोय. निवडणुका आम्ही वेगवेगळे लढलो असलो तरी राज्यामध्ये महायुती आहेत, भूमिका महायुतीच्याच बाजूनी आहे. आणि म्हणून निकाल उद्या आल्यानंतर नगराध्यक्ष भारतीय जनता पक्षाचा बसला तर बाकी सगळे महायुतीचं कसं करायचं हे आम्ही आणि सगळे महायुतीचे नेते बसून करणार. म्हणजे निकालानंतर जी काही राजकीय समीकरणं असतील, भले भाजप इथे स्वबळावर लढली तरी सत्तेचं फॉर्मेशन हे महायुतीचंच असणार. हे स्पष्ट होतं पहिल्या दिवसावर. तुम्ही बघा माझे जुने इंटरव्ह्यू, माझे पत्रकार परिषदा बघा. आम्ही बोललो की आम्ही निकालाच्या म्हणजे निवडणूक आम्ही स्वबळावर लढत असलो तरी, मैत्रीपूर्ण लढत असलो तरी निकालानंतर महायुती म्हणूनच आम्ही पुढे कारभार करणार. हा अशी सरळ स्पष्ट झालेलं धोरण आहे. कारण का राज्याच्या जनतेने महायुतीला कौल दिलेला आहे. राज्यात देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री, अजितदादा आमचे उपमुख्यमंत्री म्हणून महायुतीच्याच बाजूने कौल असल्यामुळे सिंधुदुर्गामध्ये पण उद्या येणाऱ्या निवडणुका निकालानंतर तुम्हाला महायुतीचंच वर्चस्व दिसणार. नाही, पण हे संकेत मानायचे का? कारण नगरपालिका, नगरपरिषदांमध्ये भाजप किंवा महायुती होऊ शकली नाही, पण जिल्हा परिषदांमध्ये महायुती म्हणून लढलं जाईल असे संकेत मानायचे का? बघा, प्रत्येक निवडणुकीचं कॅल्क्युलेशन आणि वातावरण वेगळं असतं. नगरपालिकेमध्ये झालेली परिस्थिती, मग आता महापालिका राज्यात लागलेल्या आहे. जवळपास मला वाटतं 29 महापालिका आहेत. त्याच्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती जेव्हा जाहीर होतील तेव्हाच्या परिस्थिती बाबतीमध्ये मी तुमच्याशी बोलेन. या निवडणुकीच्या काळात बरेच आरोप प्रत्यारोप झाले. तुम्ही असं म्हणत होता, तुमचा दावा होता की तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर पूर्णपणे निवडणूक लढली, पण तुमचे जे प्रतिस्पर्धी होते, तुमचे या निवडणुकीतले विरोधक होते, ते अनेकदा असं म्हणत होते की इथे खूप पैशाचं वाटप झालं, सिंधुदुर्गातली राजकीय संस्कृती बिघडवली गेली वगैरे. तर हे सगळे आरोप किंवा ह्या ज्या टीका आहेत या आता निकालानंतर सगळ्या समाप्त होतील आणि पुन्हा एकदा मनोमिलन दिसेल. एकतर मुळामध्ये एक लक्षात घ्या, सिंधुदुर्गची जनताला कोणी अशा पद्धतीने गृहीत धरू नये. सिंधुदुर्गची जनता सुज्ञ आहे. सिंधुदुर्गाच्या जनतेला कोणी विकत घेऊ शकत नाही. लोकसभेमध्ये ह्याच जनतेने आम्हाला खासदार दिले, विधानसभेने ह्याच जनतेने आम्हाला महायुतीचे आमदार दिले, आमदार म्हणून आम्हाला निवडून दिलं. आणि म्हणून आमची जनता सुज्ञ आहे. साक्षरतेमध्ये आमचा जिल्हा फार पुढे आहे. म्हणून आमच्या जनतेला बरं वाईट काय चांगल्या पद्धतीने माहिती आहे. आणि आरोप सिद्ध झालेलेच नाही आहे. कुठेही पैशाचा वाटप होतोय असं एक कुठेही तुम्हाला दिसलं का? कुठेही दिसलं का? म्हणून मला असं वाटतं त्या बाबतीमध्ये शिवसेनेच्या नेत्यांनी पण
भूमिका घेतलेली आहे, स्पष्टीकरण दिलेलं आहे. आणि आता उद्या निकाल लागल्यानंतर सरळ स्पष्ट होईल की सिंधुदुर्गाच्या सुज्ञ जनतेने काय विचार केला, कोणाला आशीर्वाद दिला. शेवटी आपण मायबाप जनता म्हणतो. लोकशाहीमध्ये जनतेच्या इच्छा, आकांक्षा आणि शब्दापलीकडे काहीच होऊ शकत नाही. त्यानुसार आपल्याला दिसेल. नाही, पण निकाल अवघ्या काही तासात होता आहेत. मतदान झालेलं आहे. या सगळ्या मतदानात आरोपांच्या उपर एक प्रकरण गाजलं पूर्ण महाराष्ट्रात, जे तुमचे बंधू निलेश राणे यांनी जे स्टिंग ऑपरेशन मालवणमध्ये केलं, ज्यात त्यांचं म्हणणं होतं की भाजप पदाधिकाऱ्याच्या घरी मी कॅश दाखवली, निवडणूक आयोगाकडे तक्रार केली गेली. निवडणूक आयोगावरचं त्यावर स्पष्टीकरण असं आलं की कॅश तर सापडलेली आहे, पण पैसे वाटप करणं असं काही निदर्शनास आलं नाही. त्यामुळे आम्ही हे प्रकरण इन्कम टॅक्सकडे सोपवलेलं आहे. तुमचे बंधू निलेश यांचं असं म्हणणं आहे की मी पुरावे दाखवले, काही कारवाई नाही झाली, आता मी निवडणूक आयोगाच्या विरोधात आणि संपूर्ण या स्थानिक प्रशासन किंवा पोलीस प्रशासन या सगळ्या यंत्रणांविरोधात न्यायालयात जाणार आहे. तर त्या भूमिकेकडे तुम्ही कसं काही लक्षात घ्या, निलेशजी खासदार राहिलेले आहेत, माजी खासदार आहेत, निवडून गेलेले आमदार आहेत, वर्षानुवर्ष राजकारणामध्ये समाजकारणामध्ये ते वावरतात. आता त्यांनी काय निर्णय घ्यावा, त्यांना आलेला निर्णय अगर त्यांना योग्य वाटत नसेल तर त्यांना पूर्ण पद्धतीने स्वातंत्र्य आहे की त्यांनी कोर्टात जाऊ शकतात. कारण का शेवटी लोकशाही आहे. त्यांना कोणच थांबवू शकत नाही की बाबा तुम्ही नका जाऊ. त्यांच्या मनाची शंका दूर झाली पाहिजे. तर त्यांना वाटलं होतं की इथे पैसे वाटप होत होतं, त्याच्यावर निवडणूक आयोगाने आपला निकाल दिला की बाबा ह्या पैसे वाटताना आपण कोणालाच बघितलेलं नाही आहे, आणि तो इन्कम टॅक्सच्या बाबतीचा विषय. म्हणून मला वाटतं निलेशजी त्या पद्धतीने त्यांचा निर्णय घेतील ना. त्याचा आता त्यांचा जोपर्यंत मनातल्या सगळ्या प्रश्न सुटत नाही तोपर्यंत कुठे जावं, कोर्टात जावं, हे पूर्णपणे त्यांचं स्वातंत्र्य आहे. आम्हाला आमची भूमिका स्पष्ट होती की बाबा आम्हाला पैसे वाटपाचा काही विषय नाही. तो व्यावसायिक होता, तो असो किंवा ते नंतर पकडलेले बंड्या नारकर, त्यांचं जे नाव आलं देवगडचे आमचे तालुक्यात, तो पण व्यावसायिक आहे. तिथे पण त्याचा व्यावसायिक पैसा म्हणून नोंद झालेला आहे. या सगळ्या बाबतीमध्ये अगर निलेशजींना अगर भूमिका घ्यायची असेल तर त्यांना त्याचं स्वातंत्र्य आहे. या मुलाखतीचा शेवट करताना माझे 2-3 प्रश्न आहेत. एक म्हणजे कणकवलीत तुमची सगळ्यात मोठी कसोटी होती. तुम्ही विरुद्ध सगळे शहर विकास आघाडी पॅनल, ज्यात शिवसेना, उभाटा, शिंदे शिवसेना आणि जे सगळे स्थानिक पक्ष, जे असं म्हणत होते की ही पक्षविरहित आघाडी आहे, म्हणजे तुमच्या विरोधात सगळे एकत्र होते. तर तिकडे तुम्हाला रिझल्ट काय वाटतो? तुम्ही वर्षानुवर्ष आमचे सिंधुदुर्गमध्ये कव्हर करायला येता दिनेशजी. तुम्हाला सिंधुदुर्गचं राजकारण मला असं वाटतं चांगल्या पद्धतीने माहिती आहे. आणि कणकवली राणे विरुद्ध सगळे हा काय नवीन नाही आहे विषय. हा पॅटर्न नेहमीच राहिलेला आहे आणि आम्ही ती लेगेसी पुढे घेऊन जातो आहे. आणि म्हणून जेव्हा जेव्हा कणकवलीच्या जनतेला असं निर्णय घेण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा त्यांनी नेहमी राणेसाहेबांच्या बाजूने कौल दिलेला आहे. आत्तापर्यंत तोच अनुभव आहे. आम्ही प्रामाणिक पद्धतीने जनतेची सेवा करतो. मी आमदार म्हणून, समीर नलावडे आणि नगराध्यक्ष म्हणून 5 वर्ष अतिशय चांगलं काम केलेलं आहे. जेवढे माझे नगरसेवकचे उमेदवार होते ते सेवक म्हणूनच वावरलेले आहेत. आणि म्हणून आमची भूमिका विकासाची होती, आमची भूमिका सेवकाची होती. आणि त्याच बाजूला नेहमीसारखं इतिहासामध्ये जेव्हा जेव्हा कणकवलीला विचारलं आहे की बाबा राणे विरुद्ध सगळे, मग तुम्ही कोणाच्या बाजूनी राहणार, तेव्हा तेव्हा कणकवलींनी राणेसाहेबांच्याच बाजूनी, राणेसाहेबांच्याच विचाराच्या उमेदवाराच्या बाजूनी उभे राहिलेले आहेत. मला वाटतं तेच परत एकदा उद्या दिसायला मिळेल. नाही, पण इंटरेस्टिंग एक असं होतं की या शहर विकास आघाडीत 2 शिवसेना एकत्र होत्या, म्हणजे शिवसेना उभाटा आणि शिवसेना शिंदे, आणि त्या पॅनलमध्ये किंवा त्या आघाडीत तुमचे बंधूही होते, म्हणजे त्या बंधूंचाही पक्ष होता. ते बंधूही त्या प्रचारात असतील किंवा त्या व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळाले. निलेशजी होते. मला आश्चर्य वाटल्यासारखं होतंच. कारण का शिंदे साहेबांनी शिवसेना का सोडली हा सर्वात म्हणजे जे मोठं कोडं होतं, किंवा त्यांनी जी काही भूमिका मांडलेली की उद्धवजींच्यामुळे आम्ही शिवसेना सोडली, किंवा सोडली किंवा उठाव केला, सोडण्यापेक्षा त्यांचीच शिवसेना होती, त्यांनी उठाव केला. आणि त्याचं कणकवलीत काय मला त्याच्या बाबतीचं उत्तर भेटलं नाही. मी कधीतरी आता शिंदे साहेबांना जेव्हा निकालानंतर भेटीन तर निश्चित विचारेन की तुम्हाला उद्धव ठाकरे चालतो पण नितेश राणे का नाही चालत.
हे कधीतरी मी त्यांना निश्चित ह्याच्यानंतर विचारेन. कारण का एक लक्षात घ्या, आम्ही हिंदुत्व भक्कम करण्यासाठी सगळे एकत्र आलेलो आहे. शिंदे साहेबांनी जो काही उठाव केला तो हिंदुत्व भक्कम झालं पाहिजे म्हणून केला होता. आता तुम्ही परत परत जिहाद करण्याला लोकांच्या समर्थन, जिहाद जे लोकांचे समर्थन करतात जिहादचं, त्यांच्या बाजूला असणारे उद्धव ठाकरेंचं अगर तुम्ही समर्थन करायला लागलात तर हिंदू समाजाने काय विचार करावा? नाही, पण त्यामध्ये काय झालं मग? त्यामध्ये एक असा दावा केला जातोय की महायुती हवी होती कणकवलीमध्येही, पण ती भाजपमुळे ती महायुती होऊ शकली नाही. रवींद्र चव्हाण असतील, नितेश राणे असतील, हे महायुतीच्या बाजूने नव्हते म्हणून शहर विकास आघाडीचा जन्म झाला. असं आहे की शहर विकास आघाडीचा जन्म का झाला, का नाही झाला, आता ही सगळी जुनी विषय झालेले आहेत दिनेशजी. आता मला असं वाटतं उद्या निकालाच्या अपेक्षेत आपण सगळेजण आहोत. आता उद्या एक चांगला निकाल लागावा. आमच्या महायुतीसाठी उद्याचा दिवस फार महत्त्वाचा आहे. भारतीय जनता पक्षाचे माझे सगळे कार्यकर्ते दिवस रात्र बिचारे लोकांनी मेहनत केली. पक्षाचा कमळ सगळीकडे जावा ह्यासाठी त्यांनी बिचारे दिवस रात्र एक केलं. उद्याचा दिवस हा आमच्या कार्यकर्त्यांचा साठी महत्त्वाचा निकालाचा दिवस आहे. मला असं वाटतं कोणी काय केलं हे आता मागे टाकून द्यावं आणि आता सकारात्मक पद्धतीने राज्याच्या जनतेला जे अपेक्षित आहे, कणकवली, मालवण, सावंतवाडी, वेंगुर्ल्याच्या जनतेला जे अपेक्षित आहे ते जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून उद्या कोणी निवडून आलं, महायुती म्हणून जे निवडून आलं त्यांना त्यांची साथ देणं, त्यांच्याबरोबर उभं राहणं, त्यांना लागेल ती निधी उपलब्ध करून देणं हे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझी नैतिक जबाबदारी असेल. एक शेवटचा प्रश्न, तुम्ही म्हणालात की आता निकालानंतर महायुती असेल. राणेसाहेबांची नगरपालिका नगरपरिषदेत सिंधुदुर्गातही भाजप शिवसेना युती महायुती म्हणून लढण्याची इच्छा होती, पण नगरपालिका नगरपंचायतमध्ये जे झालं नाही ते जिल्हा परिषद निवडणुकांच्या निकालांमध्ये महायुती म्हणून दिसेल का? आम्ही नक्की सगळेजण एकत्र बसणार आहोत. निकालाचं विश्लेषण घेऊन उद्याचं आम्ही जेव्हा सगळे एकत्र बसू, तिन्ही पक्षाचे लोक जेव्हा एकत्र बसू, त्याच्यातून जो काय निर्णय येईल, बघा राणेसाहेबांची इच्छा होती, कार्यकर्त्यांचे हे एक बाजूचा विषय होता, त्याचबरोबर राणेसाहेबांची ही इच्छा होती की दोन्ही शिवसेनेने एकत्र येऊ नये. तर माझा असा मुद्दा असा आहे की ज्या काही गोष्टी आम्हाला शिकायला मिळाल्या, जिथे आम्ही कमी पडलो, जिथे आम्हाला नवीन काही गोष्टी दिसल्या, त्या सगळ्यांना एकत्र मिळून महायुती म्हणून आम्ही एकत्र बसणार आहोत. आणि मग त्याच्यातून उद्या येणाऱ्या सगळ्या निवडणुका काय करायचं त्याच्यात तोलमापन केलं पाहिजे. बघा शेवटी निवडणुका ह्या भावनेच्या आधारे लढता येत नाही, वास्तववादी भूमिका घेऊन लढायला लागतात. आणि म्हणून ती सगळी वास्तववादी भूमिका उद्या निकालाच्या नंतर स्पष्ट होईल की कोणाला काय आकडे, जिल्ह्याची जनता काय विचार करते. एकदा जिल्ह्याची जनता काय विचार करते हे आम्हाला कळलं, त्या आधारे आम्ही पुढचे निर्णय घेऊ शकू. TV9 मराठीशी बातचीत केलीत, आपले मुद्दे मांडलेत त्याबद्दल आपले आभार. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश मोरेसह दिनेश दुखंडे, TV9 मराठी, सिंधुदुर्ग, कणकवली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.